आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। मुंबईमध्ये राज्यातील सर्व काँग्रेस नेत्यांची बैठक। पक्षाचे संघटक सरचिटणीस केसी वेणुगोपाल बैठकीला उपस्थित राहणार। बारामती मतदारसंघातील भोर आणि वेल्हा तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे आणि सचिन अहिर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। गोंदियामध्ये आज अजित पवार गटाची सभा। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित राहणार। जागावाटपाच्या चर्चांवर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची आज मुंबईत जाहीर सभा। संध्याकाळी 5 वाजता मुलुंडमध्ये सभेचं आयोजन। अजित पवारांच्या सभेनंतर आता शरद पवारांची भोरमध्ये जाहीर सभा। 9 तारखेला भोरमध्ये महाविकास आघाडीचा महामेळावा। शरद पवार, संजय राऊत, संग्राम थोपटे यांची जाहीर सभा। शरद पवारांची 9 आणि 10 मार्चला दिल्लीमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत बैठक। पवार गट महाराष्ट्रासह इतर 2 राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता। उद्धव ठाकरे 2 दिवस धाराशिव आणि लातूरच्या दौऱ्यावर। उद्धव ठाकरे तुळजाभवानी मातेचं देखील दर्शन घेणार। काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासून होणार। राहुल गांधी 12 मार्च रोजी नंदुरबार दौऱ्यावर। नेत्यांकडून नियोजनाची जोरदार तयारी। काँग्रेस नेते राहुल गांधी 14 तारखेला नाशिक दौऱ्यावर। कळारा मंदिरासोबतच त्र्यंबकेश्वराचं देखील दर्शन घेणार। जुना नाशिक भागातून राहुल गांधी यांच्या रोड शोचं आयोजन देखील होणार। महायुतीमध्ये शिरूर लोकसभेच्या जागेवरून तिढा सुरू असतानाच अमोल कोल्हे यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांचे सर्वत्र बॅनर। पुण्याच्या इंदापुरातील इंद्रेश्वर देवाची सुनेत्रा पवार आणि आमदार दत्तामामा भरणे यांच्या पत्नीकडून आरती। कालपासून इंदापूर शहरामध्ये श्री इंद्रेश्वर देवाची यात्रा सुरू। वाशिममध्ये 13 मार्चला उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा। सभेच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये आज महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक। जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गट लढवणार असल्याचं निश्चित। जिल्हा प्रमुख विष्णू भांगळे यांची माहिती। अनेकांची नावांची चर्चा। ठाकरे गटाकडून मात्र उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम। लोकसभेची पूर्वतयारी करण्यासाठी भिवंडीमध्ये शरद पवार गटाचा मेळावा। भादवडमध्ये मेळाव्याला सुरेश म्हात्रे आणि प्रदेशाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांचं मार्गदर्शन। गेल्या 15 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर संगणक परिचालकांचं आंदोलन। ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा आणि 20,000 वेतन देण्याची मागणी। केंद्र सरकारची 4,750 टन कांदा निर्यातीला मंजुरी। राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून भूतान, बहरीन, मॉरिशसला कांद्याची निर्यात होणार। बेळगावमध्ये कुस्तीच्या आखाड्यामध्ये जय महाराष्ट्र म्हणायला विरोध। पैलवानांना जय महाराष्ट्र म्हटलं म्हणून माईक हिसकावला। आयोजकाच्या कृत्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून निषेध। मीरा रोडच्या एका कॅफेमध्ये हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। 6 जणांवर गुन्हा दाखल तर 3 आरोपी अटकेत। मुंबईमध्ये अमेरिकन डॉलर एक्सचेंजच्या नावाखाली फसवणूक। परदेशामध्ये जाण्यासाठी लाखो रुपयांची अमेरिकन डॉलरची देवाणघेवाण करून लूट। 3 आरोपींना अटक। पुणे जिल्हा परिषदेच्या तिजोरीमध्ये 68 कोटींची भर। 23 गावं महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानं अर्थसंकल्प सलग 3ऱ्या वर्षी 250 कोटी रुपयांच्या आत। आरटी प्रवेशाच्या मुद्द्यावर मनसेची विद्यार्थी संघटना आक्रमक। आरटी अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश देण्याची मनसेची मागणी। अन्यथा मनसे स्टाईलनं जबाब विचारणार असल्याचाही इशारा। अकोल्यामध्ये 20 कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचं काम बंद आंदोलन। आंदोलनाचा दुसरा दिवस। प्रलंबित मागण्या सरकारनं पूर्ण करण्याची मागणी। भंडाऱ्याच्या पवनीमधील गोशाळ्यामध्ये चारा पाण्याविना 30 जनावरांचा मृत्यू। गोशाळेचा संचालक पोलिसांच्या ताब्यात। गोशाळेतून तस्करी होत असल्याची देखील माहिती उघड। बदलापुरामध्ये उल्हास नदीला जलपर्णीचा वेढा। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी नदी जलपर्णीच्या विळख्यात। नदीची पाणी पातळी कमी होण्याची भीती। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्यानं गाठला वर्षभरातील सर्वात मोठा उच्चांक। सोन्याच्या दरामध्ये गेल्या 48 तासामध्ये 2,000 रुपयांची वाढ। 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा जीएसटीसह 66,000वर। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये लोडशेडिंग होत असल्यानं शेती पिकांना नुकसान होण्याची शक्यता। वेळेवर वीज पुरवठा होत नसल्यानं उन्हाळी पिकांना पाणी कमी मिळत आहे आणि सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी। मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये। नंदुरबारमध्ये यावर्षी 3 लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरचीची आवक। शेवटच्या टप्प्यात चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान। माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये नंदुरबार शहरातील डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल प्रथम।
विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढावं यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचं आयोजन। धुळे शहरातील विविध प्रभागांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य, महापालिका आरोग्य विभागाचं दुर्लक्ष, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। धुळे महापालिकेमध्ये सरळ सेवेनं पदाची 166 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार। मात्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी न मिळाल्यानं महापालिकेतील भरती प्रक्रिया रखडली। राज्यातील 36,000हून अधिक अंगणवाड्यामध्ये सौर ऊर्जा संच बसवण्यात येणार। अंदाजित 250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित। शहापूरच्या किन्हवलीमध्ये मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचं भूमिपूजन संपन्न। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 वर्ष प्रलंबित रस्त्याचं भूमिपूजन संपन्न। पुण्याच्या भोरमध्ये पोलीस पाटील संघटनेचा पदग्रहण समारंभ संपन्न। सुगीर दिघे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड। भोर वेल्ला मुळशीमधील पोलीस पाटील संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित। पुण्याच्या मुळशीतील 13 वारकऱ्यांना साहित्य परिषदेच्या माध्यमातून पेन्शनचा लाभ। आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या वारकऱ्यांना पेन्शन योजना मिळणार। वाशिमच्या भट उमरातील नागरिकांचा विविध मागण्यांसाठी उपोषण। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू। सिंधुदुर्गामधील तारकर्ली ग्रामस्थांचं ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन। तारकर्ली समुद्र किनाऱ्याचं रेड झोन हटवण्याची नागरिकांची मागणी। गडचिरोलीच्या देसाईगंजसह 3 तालुक्यातील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। किमान विद्युत पुरवठा 12 तास देण्याची मागणी। वर्धा जिल्ह्यातील बोरगावच्या गिट्टी खदान परिसरातील नागरिकांना पट्टे देण्याच्या मागणीसाठी मनसेचा मोर्चा। बोरगाव मेघेतील पट्टेधारकांना घेऊन मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। डोंबिवलीतील बनावट बटर बनवणाऱ्या कारखान्यांवर कल्याण क्राईम ब्रांचचा छापा। छाप्यामध्ये बटर बनवण्याचं साहित्य जप्त, 2 आरोपी ताब्यात। नागपुरातील 2650 कोंबड्यांना बर्ड फ्लूचं संक्रमण। बर्ड फ्लूच्या संक्रमणानंतर 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित। लातूरच्या उदगीरमध्ये 8 मार्चपासून कुस्तीचा थरा रंगणार। खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचं लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा घुगे यांच्या हस्ते अनावरण। पुण्याच्या मुळशीमध्ये नव्यानं उभारण्यात येणाऱ्या शेतकरी भवन आणि कृषी प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन। खासदार सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटे यांच्या हस्ते उद्घाटन। लातूरमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांचा सन्मान। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पंचायत राज अभियानामध्ये उत्कृष्ट कामाबद्दल 73 लाखांच्या बक्षिसानं गौरव। भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण देशामध्ये नारी शक्ती वंदन सन्मान कार्यक्रम। धुळे शहरातील माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्या वतीनं आझादनगर मंडळ परिसरातील महिलांना LCD स्क्रीनवर मोदींचं मार्गदर्शन। नंदुरबारमधील 336 पात्र आदिवासी लाभार्थ्यांना शबरी योजनेचा लाभ। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित यांच्या हस्ते घरकुल आदेशाचं वाटप। पुण्याच्या हिंजवडीमध्ये रंगला मुळशी रत्न पुरस्कार प्रदान सोहळा। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामं करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं।